आज 2 डिसेंबर श्रीचं लग्न 26, 27, 28 वर्षाचा झाला. आता तो 29 वर्षाचा. माझ्या मुलीच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे हा. आम्ही ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होतो दोघंजण सुद्धा. So right from the first day, way back in 2016 or something, जेव्हा मी तिला फर्स्ट टाइम भेटलो. सो कम्युनिकेशन सुरुवात अशी झालेली की माझ्या सगळ्या असाइनमेंट्स कम्प्लीट असायच्या, सगळ्या गोष्टी मी रेग्युलरली फॉलो करायची. एक दिवस मला व्हॉट्सअपला मेसेज आला, ए हाय आय एम श्रितेश फ्रॉम युअर क्लास ओनली, आणि तू त्या असाइनमेंट्स कशा कम्प्लीट करतेस, तुझ्या असाइनमेंट्स दे मला, जे काय असतील त्या मला पाठवत जा ना तू. तर हे आमची फर्स्ट कम्युनिकेशन होतं, जी सुरुवात झालेली आमची बोलायला. वाढत गेली, म्हणजे एकदम छोट्या छोट्या पर्सनल गोष्टी एकमेकांना असं इनिशिएटिव्ह घेऊन बोलायला लागलो, शेअर करायला लागलो. देन आज लाईक की यार समथिंग कुछ तो है करके. आणि मला असं होतं की ह्या व्यक्तीचा मला मेसेज आला नाही तर मग मला म्हणजे असं वाटायचं की मी स्वतःहून करू का मेसेज, हा मला मेसेज करत नाही आहे करून. पण एका आफ्टर सम टाइम त्याचा स्वतःहून परत मेसेज यायचा मला की अरे कुठे आहेस तू, काय करतेस, कुठे गायब झालीस, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली. ऋतुजाबद्दल मला जेव्हा श्रीनी फर्स्ट टाइम सांगितलं तेव्हा त्याला म्हटलं बघू कोण आहे, तर मला फार आवडली ती. म्हटलं मस्त करून टाक. हा फक्त चीझी लाईन्स मारायचा आणि फक्त माझ्यावर मारायचा हे मला नव्हतं माहिती. मग मी असं लाईक की ठीक आहे चालेल, मला असं वाटतं की चल हा आता ही चीझी लाईनच मारतोय, सोडून द्यावा, इग्नोर करावा याला. पण नाही, नंतर ही ऑफिशियली प्रपोज मी, आणि मला तर तेच हवं होतं, म्हणजे मला तर तो मुलगा आवडतच होता आधीपासून. सो मग मी आधीपासून म्हणजे हो होतं माझं जे काय होतं ते. पप्पांना सांगितलं फर्स्ट टाइम, आणि जेव्हा मी बाबांना सांगितलं तर बाबांनी नेक्स्ट डे आईला कॉल करून सांगितलं की श्रीला तर तू ओळखतेस ना, ऋतुजाला विचारलंय त्याने आणि ऋतुजालाही तो खूप आवडतो करून, तर मग काय करायचं. त्यानंतर फायनली यांना भेटायला गेलो. मला वाटलं आता मुलीच्या आपण विचारणार किती कंपनीत काम करतो, किती कमवतो, घर आहे का स्वतःचं. पण त्याने तसं काही विचारलं नाही बरं. तरी पण एकदम मनमिळावपणे म्हणजे मला धडपण आणून दिलं नाही की मी फर्स्ट टाइम त्यांना भेटतोय. तो मला म्हणतो तुझ्या जास्त पॅनिक होऊ नकोस, शांत हो. हा एकदम आनंदात खुशीत एकदम. हनुमान जयंती व्हायची वायद्या दिवशी. मग मी बोलली हनुमानला नमस्कार करून जा, पण हनुमान या सगळ्यासाठी आशीर्वाद. तुझ्यामुळे मी पूर्तता, तुझ वाचुनी मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू, मजला पुरे ही सार्थता तुझ्या सवे. आणि मग एक दिवस तिकडे आम्ही पनवेलला राहतो, त्याने घरी बोलवलं होतं की मला म्हणलं आज ऋतुजा येणार आहे घरी. म्हटलं तेव्हा कळलं बाबा आता काहीतरी यांचं म्हणून. आज माझ्या
आम्हाला जसा जावई हवा होता तसा आम्हाला भेटला जावई. म्हणजे आम्ही सगळ्यात आम्ही- समाधानी. आम्ही खूप खुश आहोत. त्यांनी फक्त दोघांनी व्यवस्थित राहावं. खूप सुखी आम्हाला बस सुखी दुसरं समाधानी काही नको. राहावं. आम्हाला दुसरं काही नको. काहीही नको. प्रार्थना होती 7 जन्मांची, भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावे माथ्याला. पूर्तता झाली सोन पायाने, आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला. एक रिस्पेक्ट नावाची जी गोष्ट असते, जी एक व्यक्ती शोधत असते एखाद्या मुलाबद्दल, की एक फ्रेंडशिपही असावी, रिस्पेक्टही असावी एकमेकांबद्दल, तो मला ॲक्च्युली जाणवतो त्याच्यामध्ये. माझ्या सगळ्या मतांचा आदर करतो तो. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले. फ्रॉम फ्रेंड्स टू हजबंड वाईफ ॲज सच स्पेसिफिक असं काय वेगळं वागण्याची, वेगळं सांगायची मला खरंच काय गरज वाटत नाही. असं मी प्रिव्हियस शॉर्टमध्ये पण बोललो, आम्ही खूप लाईक माइंडेड आहोत. सुर जुळले मन जुळले. आम्हाला आई वडील समजले तिनं, तसे सासू सासऱ्यांना आई वडील मानावं तिनं. आई आणि आई वडिलांप्रमाणे सांभाळ करावा. त्यांचाही सांभाळ व्यवस्थित करावा. बाकी आम्हाला दुसरं काही नाही. चाह तुझे है दिल ने कुछ ऐसे, साथ तेरा हो हर जहां है. इब्तिदा में तू हो इंतहा भी, राहों का तू रहनुमा है. तू है शामिल मेरी दुआ में, हर कदम तू आसरा, हर एक मंजिल मुझे हो हासिल हो अगर तू आशना. आणि ऋतुजाबद्दल मी म्हणू तर ती पण एक्झॅक्ट सेम अशीच आहे. बऱ्याचशा गोष्टी मला आमच्या जनरेशनच्या आवडत नाही, ती पण तशीच आहे. सो आम्ही खूप लाईक माइंडेड आहोत. दास्तां लिखी है निगाहें मिली जो एक दफा. दोघांना माझा आशीर्वाद पूर्ण आहे आणि त्यांनी सुखी आणि समाधानाने सगळ्यांची मिळून मिसळून वागावं ही माझी इच्छा आहे आणि ती इच्छा ती पूर्ण करणार. कभी यूं बेपनाह का आणि त्यांना आमचे आशीर्वाद आहेत पुढच्या आयुष्यासाठी चांगल्या. आमचा जावई खूप छान आहे. असंच त्यांनी सुखी समाधानी आनंदाने राहावं. माझ्या आईबाबांच्या जागेवरती आहेत ते. म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम फ्रेंडली नेचर आहे दोघांचंही. आजच्या दिवसापासून वेगळं असं काही चेंज होणार नाही. मला असं वेगळं काही मेसेज वगैरे त्याला द्यायची गरज नाही, कारण आम्ही खूप लाईक माइंडेड आहोत. तू आखिर अजीज सबसे लम्हों के दरमियां. तो परफेक्ट आहे जसा आहे तसा. मला त्याच्याकडे दुसऱ्या काही अपेक्षा नाही आहे. तो जे काय आहे सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो.